चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या ऊर्जानगर वसाहतीत श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने 10 दिवसीय बाल संस्कार व जीवन शिक्षण निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले। जीवन शिक्षण शिबिर हा मंडळाचा महत्त्वाचा उपक्रम आहे। विविध भागातून आलेल्या 40 मुलामुलींनी यात सहभाग घेतला। जीवन शिक्षण शिबिरात सामुदायिक ध्यान व प्रार्थना, ग्रामगीता पठण, जीवन शिक्षण, विविध प्रकारचे तत्वज्ञान, सेवा मंडळाचे कार्य, थोर पुरुषांचे जीवनचरित्र शिकवले गेले। मैदानी व्यायामाच्या प्रकारात योगा व प्राणायाम, सूर्यनमस्कार, मनोरे, लाठीकाठी, ढाल तलवार, कराटे इत्यादींचे प्रशिक्षण दिले गेले। बाल संस्कार जीवन शिक्षण शिबिर महत्त्वाचे असून बालवयात झालेले संस्कार आयुष्यात उपयोगी पडतात। शिबिराच्या माध्यमातून मुलांना जीवन जगण्याचे ज्ञान मिळते। संस्कार ही आयुष्याची शिदोरी आहे असे बिंबवत शिबिराची संख्या वाढवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त झाले। या ठिकाणी जे शिबिर घेतल्या गेलं आहे ते गुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगरच्या वतीने घेतलेलं आहे। वंदनीय राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतील या देशातील नौजवान तरुण मुलगा मुलगी कसं असावा, तो ज्ञानसंपन्न असावा, विद्या संपन्न असावा, त्या दृष्टीने वंदनीय तुकडोजी महाराजांनी या कोवळ्या कळ्या माझी लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष किंवा आजचे सांसान बाल उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील देशाचा पांग फेडतील उत्तम उत्तम गुणाने। आजच्या तरुणांमध्ये जी कष्ट करण्याची पद्धत आहे ती कमी झालेली आहे, लोप पावलेली आहे। म्हणून महाराजांनी म्हटलं आहे की आता नको उच्च शिक्षण, हे तो गेले मागील युगी लपवण, आता पाहिजे कष्टिक बलवान सुपुत्र भारताचा। या भारताचा सुपुत्र नौजवान कसा असायला पाहिजे त्या दृष्टीने या जीवन शिक्षण शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पहाटेच्या 4 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत दिनचर्या दिल्या जात असते। त्यामध्ये स्वावलंबन, स्वयंशासन आणि स्वयंपूर्णता। मुलगा सकाळी उठला पाहिजे, त्याने स्वतःचे काम केले पाहिजे। मुलगीही सकाळी उठली पाहिजे आणि तिने स्वतःचे काम केले पाहिजे। मुलींच्या बाबतीत महाराजांनी सांगितलंय की काही मुली शक्ती शिक्षण घेती मुलापेक्षाही धीट असती, नाही गुंडाचीही छाती हात घाली तिचेवरी। अशी आत्मनिर्भर मुलगी या समाजामध्ये निर्माण व्हावी त्या दृष्टीने वंदनीय तुकडोजी महाराजांनी मुलींवरही प्रकाश टाकला। आजची परिस्थिती पाहू जाता शिक्षणाची खूप प्रगती झालेली आहे, पण मुलींच्या बाबतीत पाहतो म्हटलं तर मुलगी शिकली बहु माजारी, परी स्वयंपाक न करताय घरी काय कामाची, तिची विद्या चातुरी परी कामाविना लंगडीची, अशी आजची परिस्थिती झाली आहे। म्हणून वंदनीय महाराजांनी सांगितलं आहे की इथे कासायाशी पडदा परावलंबनाचीच आपदा, आत्मसामर्थ्याने सदा महिला मर्दिती असुरांना। अशी आत्मनिर्भर या समाजाची स्त्री असावी, निर्भय होय देश की माता, मंगल कीर्ती कराने। या देशातील माता मंगल झाली तर हा देश सुजलाम सुफलाम होईल आणि चांगली पिढी घडवेल। या दृष्टीने वंदनीय तुकडोजी महाराजांनी मुलींवरही प्रकाश टाकला आणि मुलांनाही सद्गुणी सुविचारी ज्ञानसंपन्न शीलवान बनवाल तेजस्वी आणि चारित्र्यवान मुलगा घडावा या दृष्टीने या ठिकाणी जीवन शिक्षण शिबिराची निर्मिती ऊर्जानगर गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून केलेली आहे। धन्यवाद। जय गुरु। श्री गुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगर द्वारा आयोजित बाल संस्कार व जीवन शिक्षण शिबिर आम्ही हे पूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांच्या अड्याळ टेकडीवरील उपक्रमाचा एक भाग म्हणून सन 2015 पासून सुरू केलेला आहे। कोरोनाचा 2 वर्षाचा काळ वगळता हे जीवन शिक्षण शिबिर सातत्याने आम्ही म्हणजे ऊर्जानगरला गुरुदेव सेवा मंडळ द्वारा घेत आहे। यामध्ये दरवर्षी अंदाजे 50 ते 60 मुलं सहभागी होतात। पहिल्या 2 वर्षात 70-80 विद्यार्थी होते। 50 ते 60 विद्यार्थ्यांना आम्ही मुला मुलींना इथे निवासी स्वरूपाचं शिबिर आयोजित करत असतो। इथेच त्यांना भोजनाची नाश्त्याची सगळी व्यवस्था असते। थोडक्यात सांगायचं म्हणजे मुलांना आदर्श दिनचर्येची सवय लागावी, मुलांमध्ये स्वावलंबन, स्वयंशासन आणि स्वयंपूर्णता या कलागुणांची वाढ व्हावी, तसेच मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, मुलांना सामुदायिक ध्यान प्रार्थनेची सवय लागावी, मुलांना अध्ययनाची सवय लागावी, त्याचबरोबर व्यायामाची लाठी काठी वगैरे व्यायामाची सवय लागावी आणि त्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा। उद्योगामध्ये त्यांना छोट्या छोट्या वस्तू बनवणे आणि जीवन उपयोगी औषध निर्मिती करणे इत्यादी विषय आम्ही इथे मुलांना शिकवत असतो। मुलं शिकल्यानंतर म्हणजे त्याचं अनुकरण करतात। आम्हाला असं अनुभव झाला आहे की पहिल्या
काही म्हणजे पहिल्या 1-2 वर्षाच्या शिबिरात जे विद्यार्थी होते, जे 50-60च्या लाईनमध्ये होते, त्यांची म्हणजे बौद्धिक पातळी वाढून ते 80-90च्या लाईनमध्ये गेलेले आहे आणि 12वी मध्ये खूप चांगलं यश संपादन करून म्हणजे इंजिनिअरिंग आणि मेडिकलमध्ये या शिबिरातल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. शिबिरातल्या विद्यार्थ्यांचं धाडस सुद्धा वाढते या कलागुणांचा म्हणजे व्यायाम केल्यामुळे आणि मैदानी खेळ केल्यामुळे कलागुणांची वाव मिळते आणि मुलांचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुळे हे शिबिर मुलांसाठी खूप उपयुक्त आहे. आम्ही सुद्धा अड्याटिकडीला सदर शिबिर केलेलं आहे.